आणि कर्नाटक सरकारच्या आणखी एका निर्णयावरून आता राज्यात नवा वादंग पेटण्याची चिन्ह आहेत। कर्नाटक सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान या काँग्रेस सरकारच्या निर्णयावर बावनकुळेंनी टीका केली आहे। सावरकरांची प्रतिमा काढणं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करण्यासारखं असल्याचं बावनकुळे म्हणाले। तसंच सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नाही, का नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार असा सवालही त्यांनी केलाय। काय म्हणालेत बावनकुळे आपण पाहूयात। कर्नाटकात काँग्रेसनं सभागृहातून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय निंदनीय आणि स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे असं बावनकुळे म्हणतात। सावरकरांची अवहेलना करण्याचा हा काँग्रेसचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केलाय। सत्तेसाठी लाचार आणि हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले ठाकरे याचा निषेध करणार का, की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार असा सवालही चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय।